आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. श्रेयस, श्रेयस, ईशू, ईशू, लवकर ये प्लीज. ऐक सांग ना ताई, तू का ओरडतीयस? सगळं माझे डोळे खूप जळजळ करताय, खूप त्रास होतोय, काहीच सुचत नाहीये. ईशू काहीतरी होतंय. हो हो बस 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 आधी तू बस प्लीज. तू काहीतरी कर. हो हो ईशू मला खूप त्रास होतोय. थांब थांब. काय करतेस तू? तू थांब. दुखतंय, खूप जळजळत आहे. शांत शांत हो, शांत हो. तू आधी मला बघू दे काय झालंय. नको नको नको. नको नको नको. अगं काय, किती लाल झाले डोळे. तुला कसली एलर्जी झाली आहे का, किंवा तिकटाचा हात लागलाय का तुझ्या डोळ्यांना? नाही ग, मी काही केलं नाहीये. मी अंघोळीहून आले आणि काजळ लावायला घेतलं. बरोबर, काजळ लावला आणि मला काहीतरी व्हायला लागलं. असं कुठलं काजळ लावलंयस तू? अगं आपलं नेहमीच काजळ लावलं मी. मग एक्सपायरी डेट चेक केली होतीस का? अगं नाही ग बाई, लास्ट वीकच आणलं मी. थांब तू. ईशू खूप त्रास होतोय, तू काहीतरी कर ना प्लीज. कोणाला तरी बोलाव. एक्सपायर नाही झालंय, मग कसली रिएक्शन झाली आहे तुला? मला नाही माहित, मला खूप त्रास होतोय, काहीतरी कर. खूप त्रास होतोय.
प्लीज शांत हो, मी काहीतरी करते. आणि प्लीज डोळ्यांना हात लावू नकोस, सोडू नकोस त्यांना. मी काहीतरी करते, थांब. इशू नाही ग. बरं वाटेल तुला, थंड वाटेल जरा डोळ्यांना. शांत हो तू. हे घे घे, लाव. बरं वाटेल तुला, थांब. इशू इशू ताई, हे काय आहे? मला नाही माहित ग, काहीतरी पावडर वगैरे सांडलं असेल. नाही, ही पावडर नाही आहे ताई. तू इथे काही खाल्लंयस का? नाही ग, मी काली गेले नाही, नाश्ता केला नाही. कसं काय इथे आलं असेल? ताई, मिरपूड आहे ही. मिरपूड अगं इथे कशी येईल इशू? काही बोल. हे बघ, तू मला नाही माहित, पण ही मिरपूड तुझ्या रूम मध्ये कशी आली? कोणी आणली? तू रूमच्या बाहेर गेली होतीस का? काही मी कुठेच गेले नाही. मग तुझ्या रूम मध्ये कोणी आलं होतं? काही ग, मी सकाळी उठले, आवरायला घेतलं, आंघोळीला गेले आणि मी एक्झॅक्टली. तू रूमच्या बाहेर नाही गेलीयस, बट तू आंघोळीला आत गेली तेव्हा. एक मिनिट, आलं माझ्या लक्षात. तुला तुला माझ्या रूम मध्ये असा स्ट्रॉंग परफ्यूमचा स्मेल येतोय. हो, बट तू तर स्ट्रॉंग परफ्यूम वापरतच नाही. करेक्ट करेक्ट, मी नाही वापरत आणि श्रेयस पण वापरत नाही, कारण त्याला त्रास होतो. मग सर हा परफ्यूम तुझा नाहीये, श्रेयसचा नाहीये, तर मग हा परफ्यूम कोणाचा आहे? म्हणजे हा परफ्यूम यशोधरा सरनाईक. माय गॉड, पण तिने हे का केलं असेल? तिला काय मिळणार आहे हे करून? पण मला तुझ्यातलं काय आवडतं माहितीये तुला? तुझे डोळे, जे मला सगळं सांगून टाकतात. तुझ्या डोळ्यांनीच सांगितलं मला की तू निर्दोष आहेस आणि मी चुकीच आहे. आलं माझ्या लक्षात. काय? पूजेच्या वेळी जे काही घडलं त्यामुळे आजी माझ्यावर चिडल्या, त्यामुळे मी रडत आले होते रूम मध्ये, आठवतंय ना तुला? आणि श्रेयस लगेच माझ्या मागे आला आणि तो मला समजवण्याचा प्रयत्न करत होता, तो मला हसवण्याचा प्रयत्न करत होता. आणि या सगळ्यात त्याने माझ्या डोळ्यांचं कौतुक केलं आणि एक्झॅक्टली हेच तिने ऐकलं. करेक्ट. म्हणजे ती तुमच्या पर्सनल गोष्टी पण ऐकते आता? तुला माहितीये तिने असं का केलं? कारण इतके दिवस श्रेयस आणि माझ्यात जे काही प्रॉब्लेम सुरू होते, त्यानंतर त्याला माझ्याशी असं बोलताना बघून तिला त्रास झाला आणि म्हणून आता मला कसा त्रास देता येईल यामुळे तिने असं केलं. बाई आहे ही, कोणत्याही थराला जाऊ शकते ही. म्हणजे तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये लुडबुड करू शकते, तर ती काहीही करू शकते. पण ताई प्लीज, तू तू प्लीज सावध राहा. तुझी काळजी घे. मला खूप टेन्शन येतं ग तुझं. मी काळजी घेईन, पण मला ना आता खूप जळजळतं इशू. तू शांत हो. तू प्लीज डोळे चोळू नको. मी गुलाबजल घेऊन आले. थांब थांब इथेच. गुड मॉर्निंग इशिता. काय सकाळी सकाळी ताईच्या रूम मध्ये काय स्पेशल? स्पेशल काय? अगं मस्करी करतो, एवढी काय सिरियस होतेस? अरे हे काय झालं? तू रुमाल का लावतेस डोळ्याला? काय झालंय? खूप जळजळते, मला खूप त्रास होतोय. अरे बापरे. मी गुलाबजल घेऊन येते. थांब तू प्लीज थांब. पण खूप त्रास होतोय का तुला? हो, मला काहीच सुचत नाही आता. मला खूप त्रास. अगं पण तुझं लक्ष कुठे होतं? काय काय लावलंस डोळ्याला? काही माहित, मला खूप त्रास होतोय श्रेयस. आय एम सो सॉरी. त्यात मी तुला 10 प्रश्न विचारतोय. दे तिकडे दे.
मला सांग, डोळे उघडणं जमतंय का? नाही नाही रे रे रे, मला नाही जमत, प्रयत्न मला करून त्रास होतो. बघतेस एकदा? नको नको नको. ओके ओके ओके. सावकाश. आता माझा ऐक. असा विचार कर की आपण दोघं कुठेतरी बाहेर गेलोय. अक्षयचं माझ्यावर प्रेम होतं आणि या त्यात श्रावणी या जगात नाहीये. सो कसलं प्रेम आणि कसलं काय, तुला अजून क्लॅरिटी नाही आली का? इशिता, श्रावणी या जगात नाहीये हे आमच्या अक्षयला पटलंय. तेव्हा आता त्याची मम्मा जिच्याशी लग्न कर असं म्हणेल ना, त्याच मुलीशी तो करणार. ओके. ओ बिफोर आय फॉरगेट, ते जे 2 ऑप्शन्स आम्ही तुला सांगितले त्यावर विचार केलास का? नाही नाही नाही, इट्स ओके, काही घाई नाहीये. ठीक आहे, टाइम, पण विचार कर हा डार्लिंग. हा चंपू अजून कसा आला नाहीये? नेहमी वाट बघायला लावतो. हाय शनाया, काही काम होतं का तुला? नाही, मम्मा म्हणाल्या तू थांबली माझ्यासाठी. अरे हो हो हो, ऍटलीस्ट गुड मॉर्निंग तरी विश कर. सॉरी, गुड मॉर्निंग. आणि काय रे, काही कारण असेल तरच आपण भेटायचं का? नाही म्हणजे आपण असं नॉर्मली चिल करायला नाही भेटू शकत? आफ्टर ऑल वी आर फ्रेंड्स ना. एनिवे, अरे माझं काम होतं म्हणूनच मी इथे आलीये. ऍक्च्युली माझी गाडी बंद पडलीये आणि तुझ्या ऑफिस जवळच मला एका ठिकाणी जायचंय. सो प्लीज मला तिथे ड्रॉप करशील का? शनाया, आय एम रिअली सॉरी, पण मला खरंच खूप उशीर होतो. अक्की प्लीज ना, प्लीज. अरे ऑन द वेच आहे आणि खूप इम्पॉर्टंट काम आहे. प्लीज. ओके, चल. थँक्यू. चल. युसलेस, आम्हाला काय मेसेज पाठवतात? काय झालं ताई? अरविंदचा भाऊ, त्याच्या लेकीचं लग्न आहे, त्याचं इन्व्हाइट आलंय. मग त्यात काय एवढं चिडायचं? चिडायचं म्हणजे या अशा डाऊन मार्केट लोकांच्या लग्नाला आम्ही जाणार आहोत का? उगाच आम्हाला इन्व्हाइट पाठवतोय. जाऊ दे, अशा लग्नाला जायलाच नको आपण. नाहीच जाणार आहे आम्ही, फक्त आईच्या कानावर घालायला हवं. अरविंदकडची माणसं आहेत ना, आमच्या आईची फेवरेट. उद्या तिला कळलं की इन्व्हाइट आलं होतं आणि आम्ही सांगितलंच नाही तर घर डोक्यावर घे. हो हो हो, आलेच तिला सांगू. चला मीटिंगचं प्लॅनिंग करू. अहो, हा शालू आठवतो तुम्हाला? आपल्या लग्नात मोठ्या हौसेने घेतला होता तुम्ही माझ्यासाठी. जर बघा ना याची, अगदी जशीच्या तशी आहे. खूप जपून ठेवलाय मी हा, तुमची आठवण म्हणून. त्या शालूवरून हात फिरवला ना की मला तुम्ही सोबत असल्याचा भास होतो. तुम्ही गेलात पण तुमच्या आठवणी माझ्या मनात कायम आहेत, अगदी तशाच्या तशा, अगदी या शालू सारख्या तलम. शालूच्या स्पर्शात तुमचा स्पर्श जाणवतो मला, तुमचं प्रेम जाणवतं. आठवणींचं एक बरं असतं ना, त्यांचं वय होत नाही. आई, येऊ का ग? हो. कामात आहेस का? नाही ग, सहजच आपलं. थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना.
जरा बाहेर चल ना लिव्हिंग रूम मध्ये. अगं का इथेच बोल की. अगं बोलायचं म्हणजे तुझ्या बरोबर इतरांशी पण बोलायचंय, तेव्हा जरा चल ना प्लीज. बर. चल ये. काय बोलायचंय ग एवढं? हा चल ना. हा ये. हा बोल. काय बोलायचं होतं तुला? अगं तो अरविंदचा चुलत भाऊ आहे ना, काय त्याचं नाव? गौतम. हा गौतम. त्याच्या लेकीचं लग्न आहे स्नेहाचं. काय? स्नेहाचं लग्न? अगं एवढी मोठी झाली ती. एवढीशी होती, सुट्टीत आपल्या घरी यायची. बाप रे, बराबर मुली मोठ्या होतात ना. हो ना. पण कधी आहे लग्न तिचं? उद्या. उद्या? आणि आज निमंत्रण दिलंय? अगं हा घाई गडबडीत असणार ना, दुसरं काय. आता तर मेसेजवर पाठवलंय. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी कुरिअर पण केलंय, पण कधी कधी काय कुरिअर सर्व्हिसेसचं सांगता येत नाही ना. इन्व्हाइट पाठवायचीच आता पद्धत आहे, तसं आलंय मेसेज. आपल्याला लक्षात ठेवून निमंत्रण पाठवलं हेच खूप मोठं झालं. हा आमंत्रण आलंय, पण आई आम्हाला नाही वाटत की आपण त्या लग्नाला जायला. अगं जायलाच लागेल आपल्याला. नातेवाईक आहेत ना ते आपले. मग नाती तर जपायलाच हवी. आहे तो थोडासा तिरसट, असतो एकेकाचा स्वभाव. एक्झॅक्टली. तुला माहितीये ना, आम्हाला नाही आवडत त्याचा स्वभाव. सो कशाला. अगं आई बाप आहेत तसे, त्याला काय करणार. पण मुलगी तर चांगली आहे ना, तिचा स्वभाव खूप छान आहे ग. आई कशाला जायचंय त्यांच्या लग्नात? खरं सांगू का, आम्हाला नाही पटत आहे. तुला पटो न पटो, मी सांगते ना, मग जायचं. किती झालं तरी व्यायांकडची माणसं आहेत, आपल्यालाच नाती जपायला हवीत. आणि आपण नाती जपली तर पुढची पिढी नाती जपेल ना. वेल आई खरं सांगू का, आम्हाला नाही पटत आहे तुझं म्हणणं. तुला पटो अगर न पटो, मी सांगते मग जायचं. बस अगदी छान तयार होऊन जायचं. आणि हो, त्या आराध्याला पण सांग, चांगली महागातली साडी नेस आणि चल म्हणा. हा आता एक मिनिट, लेट मी टेल देम ऑल्सो ना. श्रेयस, आराध्या. खरं सांगू आई, आता उद्या लग्न आहे ग. सगळं तयारी करायची म्हणजे आता स्टायलिस्टला बोलवा, मग आराध्याची साडी, आमची साडी, सगळं खूप घाई गडबड होणार आहे ग. मग तुला काय वाटतं, काय करायला हवं? आता आमच्याकडे तर असेलच काही ना काहीतरी, पण आराध्याकडे म्हणजे लग्नाच्या वेळेचं सगळं असेल, पण फ्रेश काहीतरी छान पाहिजे ना. ए आई आता सावकाश. अरे काय ग, काय झालं तुझ्या डोळ्यानं? हा अगं तिने ते काजळ लावलं होतं, त्याची काहीतरी ऍलर्जी झाली आहे. मी डॉक्टरांना बोलवलंय, येत आहेत डॉक्टर. इन्फेक्शन झालं का? दुसरं कुठलं काजळ होतं का? की डेट निघून गेली होती काजळाची? अगं नाही आजी, नक्की काय झालंय काही कळत नाहीये, पण मगाशी खूप त्रास होत होता तिला, आता बरी आहे. श्रेयस काय बोलतोयस तू? हा बरं वाटतंय आता, मगाशी त्रास होत होता, काय चाललंय काय तुझं? आणि काय ग, सगळं काम वेंधळेपणाने कसं करतेस तू? जरा कामात लक्ष देता येत नाही? स्वतःला त्रास करून घ्यायला आवडतं तुला? हो, नक्की काजळत होतं की दुसरं काही? अगं आई किती प्रश्न विचारतेस. आता तू म्हणाला ना डॉक्टर येत आहेत, डॉक्टरांनी चेक केलं की कळेल नक्की काय झालंय ते. तू काळजी करू नकोस. मामा, तुम्ही आराध्याला का हाक मारत होतात? काही काम होतं का? अरे हा, स्नेहाचं लग्न आहे, तुझ्या कझिनचं. स्नेहाचं लग्न आहे? एवढी मोठी कधी झाली ती? अरे हो, स्नेहाचं लग्न एवढीशी होती, आता लग्नाची झाली. कमाल आहे. हो ना. श्रेयस, आम्हाला वाटतं तू आणि आराध्या, तुम्ही दोघांनी लग्न नक्की अटेंड करायला हवं. आय मीन आराध्या, आय एक्सपेक्ट की छान तयार होऊन जाशील, कारण तिकडच्या लोकांनी अजून तुला पाहिलेलं नाहीये. कधी आहे लग्न? उद्या. उद्या?
आराध्य जमेल ना? नाही म्हणजे डोळे ओके होतील ना? हो मामा, काळजी करू नका, होतील बरे. ग्रेट. आणि आम्हाला काय वाटतं ना, अगदी पारंपरिक कपडे घालून जा दोघा. नक्की. आय होप हे एवढंच कारण असं. दुसरं काय कारण असणार आहे? कसं नाही यशोधरा, समुद्राचा तळ आणि बायकांच्या मनाचा थांगपत्ता कधीच कोणाला लागत नाही. आणि त्यात तर आपण द यशोधरा सरनाईक म्हणून म्हटलं. अरविंद प्लीज. ओके ओके, असू दे ना. उद्या लग्नाला जायचंय ना, बरीच तयारी करायची असेल तुला. मलाही तयारी करायची आहे. माय डार्लिंग हजबंड, यू सो राईट. अरे आमच्या मनात काय चाललंय साक्षात ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकत नाही. तू तर काय फक्त एक मिडल क्लास डाऊन मार्केट क्लार्क. यशोधराला समजून घेणं तुझ्यासाठी कठीण नाही, इम्पॉसिबल आहे. डू यू अंडरस्टँड माय डार्लिंग हजबंड? आय एम शुअर यू अंडरस्टँड. अगं शनू बेबी, कुठे होतीस तू? मी किती फोन ट्राय केले तुला आणि माझा एकही कॉल रिसीव्ह नाही केलास. किती टेन्शन आलं होतं मला. अगं मला माहितीये, आणि मी तुझे कॉल बघितले, फक्त रिसीव्ह नाही केले, कारण मी अक्षय बरोबर होते. अक्षय बरोबर? कसं काय शक्य? मॉम, तुझ्या शनू बेबीसाठी काहीच अशक्य नाहीये. आणि यू नो व्हॉट, मी त्या अक्षयला सांगितलं की माझी गाडी बंद पडलीये, तर प्लीज मला ड्रॉप कर. आणि त्याने तुला ड्रॉप केलं? ऑब्विसली, शनायाला कोणी नाही म्हणूच शकत नाही. आणि एवढंच नाही, तुला माहितीये, आम्ही तिथून कॅफेमध्ये गेलो, मग आम्ही कॉफी घेतली, छान गप्पा मारल्या. आणि आज म्हणजे नेहमी जसा अक्षय माझ्याशी वागतो त्यापेक्षा खूप चांगला वागत होता. वाव, सुपर. पण एवढ्यावरच तू खुश होऊ नकोस. आता हे असं भेटणं आणखीन वाढव आणि फक्त फ्रेंडशिप पुरतं थांबू नकोस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुला फक्त अक्षयच्या जवळ जायचं नाहीये, तर त्या घरातील सगळ्यांची मनं जिंकायची. आणि खोटं का असे ना, पण त्या ओल्डीला तुझ्या फेवरमध्ये करून घ्यायचंय. अँड यू नो, हे सगळ्यात मोठं टास्क आहे. ऑफकोर्स. आणि म्हणून तर मी कुकिंग क्लास सुद्धा जॉईन केलाय ना. तिथल्या शेफना सुद्धा मी सांगून ठेवलंय की मला महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल पदार्थ शिकवायचे. यू नो व्हॉट मॉम, मी आज त्या मराठी संस्कार वर्ग समथिंग जे काही आहे तिथे सुद्धा गेले होते आणि तिथे सुद्धा ऍडमिशन घेतली आहे. व्हॉट? मॉम, हे बघ, आय नो की तू अजून मला काही 4 गोष्टी चांगल्या सांगशील, पण तिथे गेल्यानंतर इन डिटेल काही ना काही शिकता येईल ना. म्हणजे मराठी कल्चर, लँग्वेज, ट्रेडिशन या सगळ्याबद्दल. कूल ना? आणि म्हणूनच मी लगेच ऍडमिशन घेऊन टाकली. यू नो, त्या ओल्डीला आणि त्या यश आंटीला इम्प्रेस करण्याचा एकही चान्स मी सोडणार नाहीये. आय नो, त्या ओल्डीला अशी टिपिकल ट्रेडिशन फॉलो करणारी सून पाहिजे आणि मी तशी सून होऊन दाखवणार आहे. दॅट्स लाईक माय गुड गर्ल. ए, पण तू हे सगळं शिकता शिकता सिरियसली त्या ओल्डी सारखे होऊ नको म्हणजे झालं. नो वे. अगं, हे तर सगळं मी फक्त त्या बाईला इम्प्रेस करण्यासाठी करते. पण तू बघ, हळूहळू त्या चंपूला मी कसं माझ्या प्रेमात पाडते ते. ही जी तुझी ताई आहे ना, तिने हे जे सगळं प्लॅनिंग प्लॉटिंग आमच्या विरोधात केलं, ते का केलं? तू या घरात अक्षयची बायको म्हणून यावीस, या घरची सून म्हणून यावीस म्हणून, राईट? बट कहाणी में ट्विस्ट, या घरची सून तर ती झाली आणि आता तर तिच्या डोळ्यांवर श्रेयसच्या प्रेमाची पट्टी आहे. तुला आजूबाजूला काय चाललंय काही माहिती नाही. तू दुःखी आहेस, तू आनंद आहे, हू केअर्स? तेव्हा आता जर तुला असं वाटत असेल की अक्षयने पुन्हा तुझ्या आयुष्यात यावं, तर तुला त्याच्या मम्माला कन्व्हिन्स करावं लागणार आहे. अँड हाऊ विल यू डू दॅट डार्लिंग?
आय मेक इट इझी. मम्मा तुला 2 ऑप्शन देते. ओके, चूज वन. ऑप्शन नंबर 1, तुझ्या बहिणीच्या विरोधात आम्ही तुला जे आणि जसं करायला सांगू ते करायचं. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 1, आम्ही सांगतोय तसं फॉलो करायचं. नाही, त्या यशोधराच्या बोलण्यावर विश्वास ठेवणं म्हणजे मूर्खपणा आहे. याआधी पण तिच्या बोलण्याला फसून मी माझं अबॉर्शन करून घेतलंय आणि अक्षयपासून लांब गेले. तो मूर्खपणा परत नाही करायचा आहे श्रावणी. नाही नाही, मला माहितीये आईचं माझ्यावर खूप प्रेम आहे. ती माझ्याशी चुकीचं नाही वागणार किंवा माझ्यावर काही चुकीचं होऊ देणार नाही. माझं अक्षयवर खूप प्रेम आहे, मला त्याच्याशीच लग्न करायचंय म्हणून तिने श्रेयसशी लग्न केलंय. ती स्वार्थी नाहीये. ती फक्त स्वतःचा विचार करत नाही. ती स्वार्थी नाहीये. ती स्वार्थी नाहीये. ती स्वार्थी. शाहू, अगं हो, काय एकटी बडबडतेस स्वतःशी? काही नाही आई, बोल ना. अगं काही नाही, मला ना त्या फिजिओथेरपिस्टचा नंबर हवा होता. उद्या बाबांच्या चेकअपसाठी बोलवायचंय ना त्यांना, म्हणून. बरं ठीक आहे, मी कॉल करते. बर, पण नक्की कर हा, आठवणीने. हो. बर, येते मी. हं? शाहू, अगं कसला एवढा विचार करतेस? काही झालंय का बाळा? नाही आई, काही नाही. शाहू, काही नाही कसं अगं, तुझ्या चेहऱ्यावरच दिसतंय काहीतरी नक्की झालंय. तू ये इथे ये. बस बस. आता मला सांग नक्की काय झालंय? कसलं टेन्शन आलंय बाळा तुला? हे बघ आई, तू प्लीज मला चुकीचं समजू नकोस किंवा मी ताईबद्दल चुकीचा विचार करते असं नाहीये. पण मला जे दिसतंय तेच सांगतेय मी. बोल ना बाळा. हे बघ आई, मला असं वाटतंय की ताई खरंच श्रेयसच्या प्रेमात पडलीये आणि ती ह्या घरात लग्न करून का आलीये हे विसरतच चाललीये ती. आणि जर असं झालं तर माझं आणि अक्षयचं लग्न होणारच नाही ना. काहीतरी बोलू नकोस ग श्राऊ. हे बघ, आराध्या तुझी मोठी बहीण आहे, पण माझ्यापेक्षा जास्त जपलंय तिने तुला. तुम्ही दोघी लहान होतात ना तेव्हापासून आधी तुझा विचार करायची ती. आणि आता सुद्धा बघ बरं, स्वतःचा जराही विचार न करता तुझ्यासाठी म्हणून तिने श्रेयसशी लग्न केलं. हो ना? हेच ना, हे लग्न करण्याचं खरं कारण माझं आणि अक्षयचं लग्न आहे ना. हे ती विसरत चाललीये, तेच मी सांगण्याचा प्रयत्न करतेय तुला. हे बघ, शक्यच नाही. आराध्या काहीही विसरेल, पण तुला केलेलं प्रॉमिस ती नाही विसरणार. हे बघ, तू ना नको ते विचार करतेस. आणि आता आराध्यावर संशय घेण्यापेक्षा आराध्याला आधाराची जास्ती गरज आहे. रोज नव्या नव्या परीक्षांना तोंड देते ती. कुणासाठी? तुला केलेलं प्रॉमिस पूर्ण करण्यासाठी. तुझं आणि अक्षयचं लग्न व्हावं म्हणून. हो ना? त्यामुळे हे नको ते विचार करण्यापेक्षा आराध्याला जर मदत करता आली ना तर बघ. आणि मुख्य म्हणजे शांत राहा. अगं असं कसं शांत राहू मी? आणि अजून किती दिवस वाट बघू? आजपर्यंत ती यशोधरा आणि ती शनाया यांच्यात काहीच ठीक नव्हतं, पण आता त्या यशोधरांनी त्या शनायाला जवळ करायला सुरुवात केलीये. एक मिनिट, म्हणजे आज ना उद्या ती अक्षयच्या जवळ? नाही नाही, त्याआधी मला अक्षयशी बोलायलाच हवं, मला काहीतरी करायलाच हवं. श्राऊ, अगं काय बोलणार आहेस तू? मला नाही माहित मी काय करणार आहे. मला नाही कळत आहे मला काय करायचं, मला काय बोलायचं, मला काहीच कळत नाहीये. काय चाललंय या पोरीचं नक्की? काहीच कळत नाहीये.
यश आंटी